भावकीच्या वादातून खरीपाची पेरणी गेली हातची। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचेगाव बुद्रुक येथील 5 शेतकऱ्यांची 7 एकर जमीन रस्ता अडवल्याने पडीक। रस्ता मोकळा करून न दिल्यास शेतकऱ्यांनी आत्मदनाचा दिला इशारा। उंचेगाव येथील गट क्रमांक 8 मधील वाद टोकाला। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव बुद्रुक येथे भावकीच्या वादामुळे 5 शेतकऱ्यांची 7 एकर जमीन पडीक झाली आहे। गट क्रमांक 8 मधील हा वाद आता विकोपाला गेला असून भावकीतील काही लोकांनी रस्ता अडवल्याने शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी करता आलेली नाही। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। याबाबत शेतकऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही यामध्ये कोणता तोडगा निघाला नाही। जर लवकर रस्ता मोकळा करून नाही दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे। सर, मी उंचेगाव बुद्रुक येथला गंगाराम बाबूराव देशमुख, गट नंबर 8 आहे। या गट नंबर 8 मध्ये 6 एकर 24 गुंठे जमीन आहे। आम्ही 26/3/2025 ला अर्ज केलेला आहे। त्याच्यावर तहसीलदार मॅडमनं 3दा मंडळाधिकारी मॅडमला वाटं लावलं रस्ता पाहणी करता। 3दा येथल्या जवळच्या शेतकऱ्याच्या पंचनाम्यावर जबाब घेतले, तरी डबल नायब तहसीलदार आले। काल नायब तहसीलदार आले, त्याने जबाबच घेतले आणि समोरचा व्यक्ती शासनाचे कर्मचारी आले की इथं 25-30 माणसं गावातले घेऊन येऊन गलबला करायला ते व्यक्ती, आणि आम्हाला वारंवार धमक्या द्यायला, रस्ता जाऊ देत नाही, तुमच्या ज्यानं काय होते ते करा। याच्यावर आता आम्हाला तहसीलदार मॅडमकडे अपेक्षा आहेत न्याय देण्या। आज रोजी आमच्या वावर 11/7/2025 आज रोजी आमचं वावर खाली आहे आणि या गट नंबर मध्ये आमचे 5 कुटुंब आहेत उदरनिर्वाह करण्यासाठी। मी शुभम गणपतराव देशमुख, माझ्या शेतातल्या गट क्रमांक 8 या शेतासाठी रस्ता नव्हता। याच्यामुळे आम्ही 3ऱ्या महिन्यामध्ये तहसील कार्यालय इथे अर्ज केला होता। तेव्हापासून मंडळ अधिकारी तलाठी 4 वेळेस येऊन गेले। त्यांनी सतत पंचनामा नेला, त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली तहसीलदार मॅडमने नाहीये। व काल नायब तहसीलदार आले होते, त्यांनी पण सुद्धा पंचनामा नेलेला आहे। याच्यावर कोणती लवकरात लवकर आदेश काढण्यात यावा, नाहीतर आम्ही 5 दिवसानंतर आत्मदहन करणार आहे याची तहसीलदार मॅडमनं नोंद घ्यावी। तहसीलदार मॅडमनं जर आत्मदहन नाही करू दिलं तिथं, तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आत्मदहन करणार म्हणजे करणार। सदरील शेतकऱ्याची पेरणी म्हणजे अद्याप झालेलीच नाही। सर्व मराठवाड्यातल्या पेरण्या झाल्या आणि हे या रस्त्या अभावी हे पेरणी करू शकत नाहीत, तर सदरील समोरचा शेतकरी त्यांना अडवणूक करीत आहे। अडवणूक करण्याचं कारण म्हणजे रस्त्याचा असा आहे, हा M8S3 कॅनलचा रस्ता आहे आणि कॅनलच्या रस्त्यातून गट क्रमांक 5 मधून हा रस्ता इकडे येत आहे। तर तो शेतकरी त्यांना येण्यास मज्जाव करीत आहे आणि त्यामुळे यांची पेरणीपासून हे वंचित राहिलेले आहेत। आणि फार पूर्वीचं सांगायचं झालं तर पूर्व परंपरागत रस्ता 1 गट क्रमांक पासून 10 गट क्रमांक पर्यंत आहे। ते जर शासनानं कायमस्वरूपी करून दिला तर उद्या कॅनलवाल्यानं समजा आमच्या इथून जायचं नाही अडवलं तर तो रस्ता पर्यायी होऊ शकतो आणि याचा विचार तहसील हदगाव यांनी करावा। आतापर्यंत तहसीलदार तांबे, तहसीलदार मिसेस नांदे या ठिकाणी तलाठी मंडलाधिकारी यांना पाठवित आहेत आणि प्रत्येक वेळी असं पंचनामे झालेले आहेत। तर ही गोष्ट लांबत आहे आणि जाऊन जुलै आला तरी पेरणी झालेली नाही आणि यांची पेरणी लवकरात लवकर व्हावी, हाच एक प्रामाणिक विषय मी आपल्या पुढे सांगित आहे। मी उंचेगाव बुद्रुक येथील गजानन बालासाहेब देशमुख, माझ्या वडिलांच्या नावाने जमीन आहे गट क्रमांक 8। सतत लगे मॅडम, मंडळ अधिकारी, तहसीलदार, आपले पटवारी हे सर्व शेतीमध्ये आलेत आणि सतत लगे पंचनामा करून चाललेत। आज रोजी आमची पेरणी अद्याप झालेली नाही। सगळ्या शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे आणि समोरचा जे शेतकरी आहे गट क्रमांक 5 हे कोणते जरी समजा कर्मचारी आले त्याची दिशाभूल करून लगे वारंवार लगे नदीच्या काठाने रस्ता आहे, पुलावून आहे, इकून आहे, तिकून आहे असे अर्ज देऊन लगे तहसील कार्यालयाला आमचं समजा पूर्ण समजा आमचं जे प्रोसिजर आहे ती पुढे आमच्या समोर वरच्यावर लगे समोर करत राहे।
याच्यावर लवकरात लवकर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय लावून लगे